सर्वप्रथम जालना भोकरदन येथून आलेल्या सर्व वारकरी संप्रदायाचे मी पुण्यात आपलं सर्वांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो व आपल्या हा दिंडीचा जो प्रवास आहे तिथून आज सुरू तुमचा सुख समाधानाने पार पडो अशी मी पांडुरंगास विनंती करतो. आणि तुम्ही जो आमचा काय हा सत्कार करायची त्या आवश्यकता नव्हती, ठीक आहे, तो आम्ही स्वीकारतो. आणि तुम्ही आमचं जे काही भोजन दिलं ते स्वीकारलं त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. सर, आपण वारीमध्ये सेवा किती दिवस वारीमध्ये सेवा किती दिवस वारीमध्ये सेवा आहे तशी सुंदर स्वच्छ वारी म्हणून आहे. त्यातनं वारीत दरवर्षी सेवा करतो आणि पुणेपासून स्वारगेट आपल्या सासवडपर्यंत दरवर्षी चालायला आपण उद्या आहे आता वारीबद्दल काय म्हणतो? वारी हा सगळ्या आपल्या मराठी बांधवांचा मिळून एक चाललेला मोठा उपक्रम आहे आणि यातनं हे सगळे एकत्र जे येत आहेत आणि एक युनिटीची जी भावना आहे फार छान आहे. सर्वांनी वारीत यायला पाहिजे. सगळ्या समाजाचे लोक एकत्र आहेत. तुम्ही काय म्हणतो? वारी म्हणजे सगळं जग हे विठ्ठलमय होतं आणि आवर्जून सगळ्यांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे. आपली मराठी परंपरा संस्कृती जपली पाहिजे. जगात भारी पंढरीची वारी. म्हणजे किती वर्षापासून 2007 वारी हा खरोखर चांगला उपक्रम आहे. आजची जी काही तरुण पिढी आहे ही जवळपास त्या मीडियाच्या मागे लागून त्या वेगळ्या उपक्रमात आणि या धार्मिक याच्याकडे या वारीचं जो काही या सगळ्यांना शिकायला मिळतं निश्चित या तरुणाला आणि सगळ्यांना एक दिशा देणार. पण जे काही सर्व जण वारी घरदार सगळं सोडून या वारीत सगळे सहभागी होतात. खरोखर हा चांगला एक उपक्रम त्यात सगळ्यांनी सहभागी व्हावं उपभोग घ्यावा जेणेकरून आपला जो प्रपंच असतो वर्षानुवर्ष चालत त्या प्रपंचातनं काही दिवस बाहेर पडून या वारीतनं एक चांगले संस्कार करतात आणि हा चांगला उपक्रम आहे. हा चालू आहे. श्रीष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज की सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी विठ्ठलाची वारी करायला पाहिजे आणि आम्ही तर सगळे मिळून आम्ही सगळे फॅमिली जे आहेत त्या सगळ्यांना जेवण वगैरे देतो. बाकी प्रत्येकाने पण असं पुढाकार घेऊन सगळे हे कार्यक्रम व्हायला पाहिजे. यापुढे मी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होतो. विठ्ठलाची वारी जगात भारी. आज 12 वर्ष झाले मी सगळ्या या भोकरदन या पालखीचं हे करत आहे, म्हणजे योजनाची सेवा करत आहे. आणि पुण्यामध्ये आल्यानंतर यांचं असं वाटतं की आम्हाला विठ्ठलच आले. घरामध्ये पण असं सगळ्यांचं विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाने असं सगळ्यांनी मिळून कार्यक्रम जर घेतला सगळ्यांना समाधानी पण होते. खूप समाधानीने विठ्ठलाची वारी पार पडेल हेच माझी. तर मित्रांनो, श्याम पाटकर सरांनी आपली भोजनाची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केली आहे. तर पुढे आपले विलास मोरे हे सांगतील. जवळपास 12 वर्षापासून वडिलांना लागलेला आपला भेटलेला नंबर ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराजांचा, ज्ञानेश्वर माऊलींचा, तेव्हापासून जेवढे होईल तेवढे प्रयत्न आपण वारीसाठी मनापासून प्रयत्न करतो. आणि प्रत्येकाला हीच विनंती राहील की विठ्ठलाच्या वारीमध्ये हर एक माणसानं सहभाग व सहकार्य व जेवढं होईल तेवढं तरुण पिढी याच्याकडे माऊलीच्या अंग जेवढी वळेल त्याची विनंती करू की होता होईल तरुण पिढीने सगळ्यात जास्त सहभाग घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर आपल्याला आपला धर्म संस्कृती आणि एक वारी हा संपर्क जर चालवायचा आहे याच्यासाठी हाच एकमेव पर्याय आहे की तरुण पिढी ही जेणेकरून वारीच्या अंग वळणं हाच एक आपला परमपुण्य. किती वर्षापासून वारी करता तुम्ही? मी आता आपले वडील बऱ्याच दिवसापासून करतायत, पण रेलमध्ये सांगायचं म्हणलं तर माझं स्वतःचं 4थं वर्ष आहे. सरांबद्दल की
ही जी वारी पंढरपूरची ही जवळजवळ 400-450 वर्षांनी चालत आलेली आहे. ही जी वारी जी मला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इसवी सन 1600 शतकापासून सुरू आलेली आहे. आपल्या वारकऱ्यांचं स्वतःचं रक्षण करण्यासाठी त्यांनी वारकऱ्याचं वेश धारण करून दुश्मनापासून आपल्या वारकऱ्यांचं स्वतःचं रक्षण केलं. तिथून चाललेली ही परंपरा वारी माझी अशी एक इच्छा आहे. त्या वारीला आतापर्यंत जे चालत आलेले आहे फक्त माझ्या तरुण वर्गाला एवढीच विनंती आहे वारीत यावं, वारीचा सहभाग घ्यावा आणि जेणेकरून आईवडील सेवा करा आणि व्यसनापासून थोडं दूर राहा हीच माझी विनंती. आणि आम्ही जे वारी आमच्या वारीला 12 वर्ष कंप्लीट झाले तरी आमचे हडपसरमधले माऊली यांची आमच्या 12 वर्षापासून आमची यांच्याकडे अन्नदानाची सेवा आमच्या चांगल्या प्रकारे होती. कुठल्याही प्रकारचा आमचा आतापर्यंत काही वाद नाही, काही नाही. आणि ह्या वारीला निमंत्रण म्हणजे 18 पगड जातीचे लोक येतात. कुठल्याच वारकऱ्याला आमंत्रण नाही, काही नाही. फक्त या वारीच्या नावाखाली माऊली नावाखाली सगळे अख्ख्या ऑल इंडियातून जे येतात वारीला येतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी हीच माझी विनंती आहे. धन्यवाद. पुढचा मुक्काम कधी आहे? पुढचा मुक्काम आमचा आता सासवडला आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनी सहभाग घेतला पाहिजे वारीत. रामकृष्ण हरी. जगात भारी पंढरीची वारी.